जामनेर नगर परिषद निवडणुकीत विरोधी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतल्याने अनेक प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडले जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या घडामोडीनंतर नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे। मग अशा वेळी नोटाचा पर्याय उपलब्ध आहे का? नोटा म्हणजे नन ऑफ द अबव, म्हणजे दिलेल्या सर्व उमेदवारांपैकी कोणताही पसंत नसल्यास मतदाराचा हक्क। मात्र हा पर्याय फक्त मतदान होत असेल तेव्हाच उपलब्ध असतो। ज्या प्रभागात उमेदवार बिनविरोध निवडून येतो त्या ठिकाणी मतदानच होत नाही। त्यामुळे नोटाचा वापर करण्याची संधी नागरिकांना मिळत नाही। यामुळेच जामनेरमध्ये आज सर्वाधिक चर्चा सुरू आहे। जेथे माघारीमुळे निवडणूक बिनविरोध झाली ते उमेदवार सर्वसामान्यांना मान्य असतीलच याची खात्री कोण देणार? नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला नाही का? निवडणूक म्हणजे जनतेला प्रतिनिधी निवडण्याची संधी। पण विरोधक कागदावर असले तरी प्रत्यक्ष मैदानातच उतरले नाहीत। त्यामुळे काही प्रभागांमध्ये जनतेच्या हातातील अंतिम निर्णयाचा बटण निष्क्रिय झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करत नोटा हा शेवटचा हक्क असतो, तोही वापरू न देणे हे लोकशाहीच्या आत्म्याला घाव देणारे आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। बिनविरोध निवडी वाढत असताना लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क, निवड करण्याचा हक्क मर्यादित होत असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे। जामनेरमधील ही परिस्थिती पुढील काही दिवसात आणखी चर्चेचा विषय ठरणार हे निश्चित।